खेळाडू पाहूया. आणि त्याची उत्कृष्टरित्या पोकार आणि पकडीमध्ये बाद होतो तो जशी घर्षणाचा खेळाडू अष्टजित तालुका संघाचा मंथन पाहूया. मंथन विवेकर उलटणूक खेळाडू पाहूया. अगदी रिकामी परत त्यांना प्रत्युत्तर. लक्ष्मीघाट संघाचा हा खेळाडू काही कबड्डी क्षेत्रात भरपूर वर्ष आपण खेळलेलो आहोत असा अनुभव त्यांच्या पाठीशी असा हा खेळाडू. त्याच्या समोर वांदे संघ बालिया वांदे आणि उत्कृष्टरित्या पकड आणि पकडीमध्ये पाय मंथन करून उत्कृष्ट पकड. दौडी संघातून लेबल विजय कोणाच्या गळ्यात माल हे सांगता येत नाही, परंतु आता मात्र अगदी लक्ष्मीघाट संघ हा अगदी तयारी आणि पुन्हा वाद्य संघाकडून विजय दिवेकर पाहूया. आणि त्यांनी बरोबर यांचा बाद केला तो लक्ष्मीघाट संघाचा पुन्हा एकदा माली विलास माली पाहूया. त्याच्या समोर पारिवाक वाद्य संघाचे 7 विरुद्ध आणि त्यांची उत्कृष्ट पकड पकडीचा नमुना पेश करणारा वाद्य संघ खरोखर पुन्हा एकदा विजय दिवेकर त्याच्या समोर आहे 3 खेळाडू सुपर टॅकल ऑन. पाहू त्याच्या काय करतात ते. नाही त्यांना प्रत्युत्तर. लक्ष्मीघाट संघाचा उंच पुरा खेळाडू पाहूया. आपल्या उंचीचा काही फायदा करतात ते आपल्या संघासाठी काही गुणाची कमाई करतात ते. पुन्हा एकदा मंथन मंथन दिवेकर तुमच्या समोर 3 खेळाडू आणि लक्ष्मीघाट संघाला ही संधी आहे की पकडून आपल्याला 2 पॉईंट प्राप्त करायचे सुपर टॅकल करायचं आहे. नाही तसेच आमच्या खारंबोळी गावातील एक कबड्डीपटू जे काशीनाथ कमाने यांचे चिरंजीव रवींद्र कमाने आपण या ठिकाणी आलेल्या मंडळाने या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे, तर आपण व्यासपीठावर यायचं. रवींद्र कमाने हे वाजवू नको. तिसरी चढाई पाहूया. तिसरी चढाई त्याच्या समोर 3 खेळाडू लक्ष्मीघाट संघासाठी हा सुवर्णाक्षर आहे. 2 पॉईंट प्राप्त करायचे आहे. सुपर टॅकल आहे पाहूया. आणि त्यांनी एकाकडे 2 गट बाद केले. पुन्हा एकदा
अरे तिसरी चढाई पंचांसाठी पाचवी संघाकडून तिसरी चढाई पाहूया आपल्या तिसऱ्या जाते आणि बरोबर त्यांनी लाथ मारलेली आहे तो अपील करतोय आणि त्याने एक गुण प्राप्त केलेला आपल्या संघासाठी पुन्हा एकदा लक्ष्मीकाय संघाचा उंच पुढा खेळाडू आणि पकडी म्हणजे पाच संघाचा खेळाडू वाद्यविरुद्ध लक्ष्मीकांत हा सामना या ठिकाणी सुरू आहे आणि एका गुणाची कमाई आपल्या संघासाठी करतोय तो दिवेकर पुन्हा एकदा लक्ष्मीकांत संघाचा 6 नंबर जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी काय मागच्या चढ्यात नाही गुण प्राप्त केला होता आता मात्र आणि पुन्हा एकदा गुण प्राप्त केला आपल्या संघासाठी पुन्हा एकदा मंथन पाहूया मंथन दिवेकर हे समोर 5 खेळाडू चालू सामना संपक्षणी सिगरेट वर्सेस आदिवासी सिगरेट या दोन संघाने आपले संघ गणेशात आदर ठेवायचे चालू सामना संपक्षणी संचार सिगरेट आदिवासी सिगरेट आपण चालू सामना संपल्यानंतर 2 मिनिटात आपला संघ या ठिकाणी मैदानावर हजर पाहिजे आपल्याला दुसरा प्रकार असेल लक्षात ठेवायचं प्राप्त करतो सामना माध्यमांकडे गेलेला आहे चला पहिलं सामना डोंगाव सिगरेट आदिवासी सिगरेट लगेचच आपण तयार राहत आहे सामना मध्यंतराकडे जिंकलेला आहे सामना संपक्षणी आपण या ठिकाणी हजर होत आहे कारण ही स्पर्धा आपल्याला लवकरात लवकर संपन्न करायची आहे ओंकार वानगे आपण मंडप आपण पुढे असाल तर या ठिकाणी यायचं आहे ओंकार वाळगे चालू सामना मध्यंतरासाठी थांबतोय आणि मध्यंतराचे गुणफलक आहे
बालयुवक वांगे संघाकडे 8 गुणांची आघाडी आहे. त्याची नोंद विलासपूर लक्ष्मीकांत या संघाने घ्यायचे. लक्ष्मीकांत संघाचा प्रतिनिधी आपण जरा कॉमेंट्री बॉक्सकडे यायचो. विलासपूर लक्ष्मीकांत वर्सेस बालयुवक वांगे या दोन संघामध्ये चालू आहे. आपण पाहिलं होतं की मध्यंतरापर्यंत 8 गुणाची आघाडी घेऊन पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झालेली आहे. बालयुवक संघाने मध्यंतरापर्यंत 8 गुणाची आघाडी घेतलेली आहे. बघूया मध्यंतर नंतरचा खेळ या दोन्ही संघामध्ये होणार आहे. आणि लक्ष्मीकांत संघ मात्र कशा पद्धतीनं बालयुवक संघाला प्रतिक्रिया देतो याकडे मात्र आपल्या साऱ्या प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. दोन्ही संघामध्ये चांगले चढाई पट्ट चांगली पकड आहे. बघूया मित्रांनो, खरोखर शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना मात्र अगदी आपल्याला रंगतदार पाहायला मिळेल. चालू सामना संप्रेक्षण ही झंझार सिगरे वर्सेस आदिवासी वाडी सिगरे आपण ताबडतोब तयार राहायचं आहे. आणि मला वाटतं सहजपणे आहे लक्ष्मीकांत संघाच्या खेळाडूला भाग करून आपल्या प्रांतात परततो. सुंदर चढाई, त्याला प्रत्युत्तर विलासपूर संघाकडून क्रमांक 6 नंबरची जर्सी परिधान करून चढाई करतोय. आपण मागच्या चढाईमध्ये पाहिलं तर खरोखर मध्यंतरच्या अगोदर चांगली चढाई केली होती आणि आता सुद्धा जोरदार आपला आणि आपण मात्र या ठिकाणी यशस्वी होतोय. आणि 1 गुणाची कमाई विलासपूर लक्ष्मीकांत संघाला. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा मंथन टीव्ही तर बघूया. एक नवदूत सुंदर चढाई करतो आहे वांडे संघातून. हॅलो शुभम 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 काय झालं? ए कुठे पॉइंट? सुंदर चढाई त्याची लक्ष्मीकांत संघाकडून बघूया. आपण त्याची मागची चढाई पाहिली असेल तर खरोखर अगदी यशस्वी ठरतो लक्ष्मीकांत संघाकडून. सुंदर प्रयत्न मात्र फेल होणार आहेत. तर मित्रांनो, प्रयत्न ते चालवलंच पाहिजे. तर आपण पाहिलं की मध्यंतरापर्यंत 8 गुणाची आघाडी वांगे संघाकडे. त्या 8 गुणांचा पाठला कशा पद्धतीने लक्ष्मीकांत संघाकडे रमया आणि मला वाटतंय सुंदर पकड. मात्र या ठिकाणी मुकेश देवेकर याची एक सुंदर पकड आपल्याला पाहायला मिळतो ती लक्ष्मीकांत संघाकडून. पांड्या आणि बॉलिवूड संघाचा आघाडीचा चढाईपट्टा मात्र संघाबाहेर बसतो.
ये पटना जा कवर केली ना कवर केली ना झाली झाली ती निखिल फुलेकर खूप सुंदर अगदी यशस्वी चढाई करतो आपल्या संघासाठी. मात्र एकाकी झुंज देतोय बालयोग संघाला आणि त्याच्या समोर बालयोग संघाचे मात्र 4 सेकंड बघूया. आणि खरोखर मात्र अगदी सुंदर अशी चढाई वाकण्यासारखी चढाई निखिल याची. आणि मला वाटते बरोबर त्याने आपल्या संघासाठी एक गुण करत मात्र प्रयत्न खोलवर आहे बिचारी भरी काढण्याचा. त्याला प्रत्युत्तर देतोय पुन्हा एकदा मंथन दिवेकर बघूया. मला वाटतं मंथन दिवेकर सुद्धा बघूया पंचांचा निर्णय काय येतो. मात्र या ठिकाणी 2 गुण मिळतात बालयोग संघाला बघूया. आणि मात्र पुन्हा एकदा आपल्या संघाकडून अतिशय खोलवर प्रयत्न करतोय, वारंवार चढाई करतोय. त्याच्या चढाईवर या लक्ष्मीकांत संघाची मात्र मदर अवलंबून आहे. तोच निखिल पुलेकर बघूया आपल्या संघाकडून वारंवार चढाई आणि मात्र पुन्हा एकदा यशस्वी होतोय. खरोखर सुंदर चढाई पाहायला मिळतोय. त्याला प्रथमतः पुन्हा एकदा निखिल सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. राजकोट लक्ष्मीकांत वर्सेस बालयोग वांदे याच्यामध्ये बालयोग वांदे या संघाकडे सामना संपायला शेवटची 5 मिनिटात 9 गुणाच्या आधारे आहे. याची नोंद लक्ष्मीकांत संघाने घ्यायची आहे. सामना संपण्याला शेवटची 5 मिनिटं आहेत. दोन्ही संघांसाठी फायनल कॉल असेल. तुमचा तिकडे वर्सेस आदिवासी तिकडे या ठिकाणी 1 मिनिटात आपल्या संघ सामना संपक्षाने हजर ठेवायचा. पाहिलं मित्रांनो, आपण पाहिलं तर की मध्यंतरापर्यंत 8 गुणाची आघाडी ही बालयोग संघाकडे. आणि जेव्हा सामना संपायला शेवटची 5 मिनिटं पंचांनी सांगितली तेव्हा मात्र 9 गुणाची आघाडी. मात्र 1 गुणच फक्त मिळू शकते वांडे संघ मध्यंतरानंतर. बघूया प्रयत्न मात्र खरोखर निखिल पुलेकर याची मात्र आपल्याला मगापासून यशस्वी चढाई पाहायला मिळतो. एकाकी झुंज देतो वांडे संघाला. खरोखर सुंदर चढाई. त्याने प्रत्युत्तर पुन्हा एकदा निकेश दिवेकर संघाकडून एक अडचणीचा चढाई पडतो. बघूया कशा पद्धतीने चढाई करतो आपल्या संघासाठी. आणि मला खूप बरोबर त्याने नक्कीरक्षकाला टिकलेलं आहे. मात्र अपील करते जोरदार. आणि मात्र या ठिकाणी अपील सक्सेसफुल होतो. संघाने टाइमआउट घेतलेला आणि दोन्ही संघांना या छोट्याशा टाइमआउट मध्ये अशा पद्धतीनं पुढची रणनीती दोन्ही संघ हातात एकमेकांसमोर ते आपल्याला मात्र पाहणं गरजेचं आहे. बघूया अतिशय रंगतदार सामना आहे. मात्र निखिल पुलेकर मात्र एकाकी झुंज देतोय बालयोग संघाला. चढाई घेऊन गेले तर आपल्या संघासाठी, परंतु मात्र आघाडी काही कमी होत नाही. त्याच्या समोर बालयोग संघाचे 4 संरक्षक बघूया. सुंदर आणि मात्र निखिल पुलेकर मात्र अपयशी ठरतोय.
आणि याच्यामध्ये त्याला पकड पाहायला मिळते ती वांगी संघाकडून. हे सुपर डेकल ना. सामना संपतात त्यांनी प्रोत्साहन तिकडे वाटतं आदर्शवाडी तिकडे. आपण मात्र त्याही तयारीमध्ये राहायचंय. एक मिनिटाच्या आत आपला संघ या ठिकाणी आला पाहिजे मैदानात. दोन्ही संघांना सूचना आहे वेळेचा पालन करा, वेळेचा विलंब करू नका. आमची आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच आम्हाला सहकार्य करा. नंदेश लक्ष्मीकर संघाकडून अगदी शेवटची बाजूला पाहत होते. या ठिकाणी एक सुंदर अशी पकड पाहायला मिळते ती बाजू संघाकडून. त्याला प्रत्युत्तर देते कुशल पाटील. एक नवीन चढाई करतो. बघूया अमर पाटील यांचे चिरंजीव अमर पाटील याची खूप चांगले कबड्डीपट्टू बालयुवक संघाकडून केले होते आणि त्यांच्यात पावले पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव कुशल पाटील आपला नशीब आजमावतात त्या बालयुवक संघाकडून. आणि मला वाटतं या ठिकाणी प्रवीणचा भंगा वाचले तर बालयुवक संघासाठी चढाई करतो देखील बघूया. एक चांगला आघाडीचा चढाई करतो आहे वांगे संघाकडून. रेड बंद कर. आपण पाहिलं की मधल्या काळात थोडासा निकेश आणि कबड्डीसाठी पूर्ण होता परंतु आता पुन्हा एकदा नवे जोमानं खेळतोय आणि मात्र या ठिकाणी सुंदर पकड आणि पंचांचा इशारा बोटात घेऊन येतो. या ठिकाणी आपलेच पंच आहेत आणि चांगली पंचांची भूमिका चांगलं काम बजावत आहेत. अनुभवी आहेत, नितीन वारगे आहेत. चांगले या ठिकाणी पंच आहेत. नितीन वारगे, प्रथमेश कमाने, सरपंच म्हणून पेपर मालू चांगल्या पद्धतीने आज स्पर्धेचं काम करतात. चांगलं आयोजन आहे. बघूया मला वाटतं या ठिकाणी बाद म्हणून या ठिकाणी पंचांनी घोषित केले. त्याला प्रत्युत्तर देते पुन्हा एकदा देखील बघूया एकाकी झुंज देतो वांगे संघाला. बघूया मला वाटतं चढाई खोलवर आहे. गेलेला असतो आणि या ठिकाणी मला वाटतं सामना संपतोय. अतिशय सुंदर पकड. चला संघासाठी आपल्याला दिलेलाच आहे. समजा तिकडे सातव्याची वाणी तिकडे चला ताबडतोब शेवटचा मिनिट असेल आपल्याला ताबडतोब मैदानचा ताबा घ्या. कुठल्याही संघाला या ठिकाणी वेळ दिली जाणार नाही.